शाहूवाडी तालुक्यातील शित्तूरबारून गावचे माजी सरपंच तानाजी भोसले यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असल्याबाबतचे निवेदन गावातील बौद्ध समाज बांधवांनी आज पोलीस उपाधीक्षक शाहूवाडी यांना दिले आहे। शित्तूरबारूनमधील क्रांतीनगर येथे झालेला किरकोळ वाद मिटवण्यासाठी बैठक घेण्यात आली होती। या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या एका महिलेने राजकीय देशातून तानाजी भोसले यांच्या विरोधात खोटी तक्रार केल्याचा आरोप बौद्ध समाज बांधवांनी निवेदनाद्वारे केला आहे। तर आमचं गाव हे शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरच्या विचारात आहे। दुसरा मुद्दा की ती कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे ना, जिल्हा पुरोगामी आहे, तालुके गावे पुरोगामी आहेत। तर आमच्या गावामध्ये अद्याप कदापिच जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद असा कधी झालेला नाही। आणि ही जी केस केलेला आहे की ती राजकीय सुडापोटी अक्षापोटी तिला काही समाजकंटकांनी फुडलावून केलेलं आहे। तर ही केस आम्ही SP सरांना, DYSP सरांना निवेदन वगैरे दिलेलं आहे की सदर ह्या केशीमध्ये जातीयतेचा अॅट्रॉसिटी लावण्याइतकं गंभीर परिणाम झालेला नाही। आणि ही अॅट्रॉसिटीमध्ये केस वास्तविक बसू शकतच नाही, कारण मारहाण नाही, शिवीगाळ नाही, ते बसू शकते। जरी खोटी यांनी केस केलेला आहे तर त्या केशीमधनं आमचं मत आहे की सरळ आमचा जे गावचे सरपंच आहेत त्यांची पत्नी विद्यमान सभापती आहे हे शाहूवाडी तालुक्याची। तर कायद्याचा नेम कसा असतो, एखादा गुन्हेगार सुटला तरी चालेल, पण निष्कलंक माणूस कायद्याचा गुन्हेगार ठरू नये। तसा हा निष्कलंक माणूस, निष्पाप माणूस, हा गुन्हेगार माणूस त्याला केलं आहे, तर हा गुन्हेगार ठरू नये। आणि त्याच्यावर जे अॅट्रॉसिटी ॲक्ट नावाची केस केलेलं आहे ती पूर्ण सरकारनं, आपल्या SP सरांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी, ह्या सगळ्यांना आमची विनंती आहे की त्यांनी माघार घ्यावी। आणि या माध्यमातून मी इथल्या मीडियाच्या माध्यमातून इथल्या कोल्हापूरमधल्या सर्व संघटना सांगतो की शित्तूरचं खरं वास्तव पुरोगामी आहे। आणि ज्या काय संघटना ह्या प्रश्नावर अगदी टोकाची भूमिका घेऊन आंदोलन वगैरे करत असतील त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की तो प्रश्न आमचा स्थानिक आहे, जातीवाद झालेला नाही। आणि तुम्ही सर्वांनी मिळून ह्याला जातीवाद स्वरूप देऊन जिल्हा किंवा आमचं गाव हे बदनाम करून आमच्या गुन्हे गोविंदानं चाललेलं जे गाव आहे ना त्या गावाचं बदनामी होऊ नये, कारण आम्ही पुन्हा गुन्हा गोविंदानं आमच्या गावामध्ये राहत आहे, त्यात आमच्यामध्ये विषमतेची दरी निर्माण होऊ नये। निवेदनावर अविनाश कांबळे, पूनम नांगरे, नामदेव नांगरे, रेश्मा कांबळे, आशाताई कांबळे, गौतम कांबळे, सुधीर मांडवकर आदींच्या सह्या आहेत। BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।